डॉक्टर संजय लेले यांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। पेपरमध्ये त्यांचा फोटो बघितला तेव्हा मला म्हणजे प्रचंड शॉक लागला। काय बोलू, कारण पहिल्यापासून आणि म्हणजे आता काय बोलायला पण सुचत नाही की काय बोलू आणि काय नाही। आणि माझ्या डोळ्यासमोर तो यायला लागलाय। आणि कसं आहे की त्याचा म्हणजे तो झाला, त्याची बहीण, त्यांचे भाऊजी म्हणजे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, सगळं म्हणजे चांगला परिचय। आणि ते लहानपणापासून त्यांची समोरची बिल्डिंग जी आहे ते त्यांचीच होती जागा। आता याच्या बाबतीत आपण काय बोलू शकत नाही, कारण काय माहितीये का, मृत्यू कुठे आणि कसा येईल याचं कोणाला सांगू नाही शकत, ही पहिली गोष्ट आहे। आणि दुसरी गोष्ट असं आहे की बाबा हे सरकार जे म्हणतंय की बाबा दहशतवाद संपला, मग हे काय आता? तर डोंबिवलीच्या अतुल मोने यांचाही मृत्यू झालाय। तर या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातल्या 6 जणांचा मृत्यू झालाय आणि यात डोंबिवलीच्या अतुल मोने यांचा देखील मृत्यू झाल्याचं कळत आहे। दरम्यान या हल्ल्यात 27 पर्यटकांचा भीषण हल्ल्यात मृत्यू झालाय। मृतांचा आकडा देखील वाढण्याची शक्यता आहे। जम्मू काश्मीरमधल्या पहलगाममध्ये हा सगळ्यात मोठा दहशतवादी भ्याड असा हल्ला झालाय। अलीकडच्या काही वर्षातील भारतावर झालेला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे आणि या हल्ल्यामुळे देश हादरून गेलाय। सुरक्षा यंत्रणा देखील खडबडून जाग्या झाल्या।